सकाळी घरातील सगळी कामे करून घेतली आणि भाजीला जायचं होतं म्हटलं तिकडे जाण्यास निघालो. या चिमणीच्या पप्पांच्यामुळे ना सारखं मलाच भाजीला आणायला जावं लागतं. त्यांना बोलते मी येताना घेऊन येत जावा, पण आणतच नाही. मग काय भाजीपाला आणला आणि संध्याकाळी जरा बाहेर गेलो. चिमणी आता 1 वर्षाची झाली. तिला मला ना अशा टाईपची गाडी घ्यायची होती. बर्थडेच्या दिवशी तर खूप धावपळ उडाली, त्यामुळे काही आणताच आली नाही. म्हणूनच आज आणायला गेलो होतो आणि तिच्या हातानच तिनं कलर चूज केला बरं का. नंतर घुसलो YouTube केक मध्ये. आज भावड्याचा बर्थडे आहे ना, त्यामुळे त्याला केक घ्यायचे होते. YouTube मध्ये ना एका केकवर एक केक फ्री भेटतो, म्हणूनच YouTube मधनं केक घ्यायचा, पैसे बचत. आता इथे केक मी बघत होते कोणता घेऊ कोणता नाही, पण मला ना चॉकलेट केकच आवडतो जास्त. आता भावाचा बर्थडे जरी असला तर केक तर मीच खाणार आहे ना, म्हटलं मी चॉकलेट केकच घेऊन टाकला. आणि ही चिमणी बाहेर गेलं ना हवेनं लगेच झोपी जाते. कल्टी.com. त्या सगळ्यांना मी बोलत होते उद्या केक कट करू, पण ह्यांना 12 वाजताच करायचा होता. मग काय माझा भाऊ प्रकटला चड्डीवरच. अहो दहीहंडीच्या प्रॅक्टिसला जातोय ना, त्यामुळे चड्डीवरच आला आणि लवकर म्हातारा होऊ दे म्हणून काय तर मंत्र मारला आणि केक कट करायला घेतला. आणि भावड्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वामी चरणी एकच प्रार्थना की तुला उदंड आयुष्य लाभू दे आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. आणि मी तुला आजच्या दिवसच मस्का मारणार आहे बरं का, कारण तुझ्याशी भांडण केल्याशिवाय माझा काही चांगला दिवस जात नाही. मग सगळ्यांनी बारी बारीनं ना भावड्याला केक चारायला चालू केलं आणि हॅपी बर्थडेच्या आवाजानं झोपलेली चिवताई आमची उठून बसली. आता मॅडम झोपत न उठल्यामुळे मॅडमचा मूड तर खराबच होता. आणि ह्या दोघांचं काय चाललं होतं की काय माहिती. सगळ्यांचं असं झालं की तुझं माझं जमेना तुझ्या विना कर्मेना. केक चारताना सुद्धा केक खायसाठी दोघांची भांडणं. बाबा आता तुम्ही म्हणशीला तुझं काय. अहो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने इंस्टाग्रामवर सुद्धा आपले 80,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. पण माझ्या सक्सेसवर ही फटाकडे काय खुश नव्हती बाबा, असली वाजत होती. म्हटले फुटायचं बिटायचं दिलं फेकून मी तर. आमच्या मॅडम अर्ध्या झोपत होत्या, पण ही गाडी बघून गाडीवर जाऊन बसल्या होत्या. चला चिमणीच्या आनंदासाठी ना एक गोष्ट जोडण्याचा प्रयत्न चालू आहे बरं का माझा. मग सगळ्यांना आवडली का नाही चिमणीची फरारी.